नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आगामी येणाऱ्या 2022च्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे व्याकरणाचे काही प्रश्न आपण या सेशनमध्ये बघणार आहोत। तर या सेशनमध्ये आपण संधी कशाला म्हणतात या विषयावर चर्चा करणार आहोत। संधी म्हणजे साधने। संधीचे 3 प्रकार पडतात: स्वर संधी, व्यंजन संधी व विसर्ग संधी। एकमेका शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यास स्वर संधी असे म्हणतात। उदाहरणार्थ विद्या अधिक आरती आणि देव अधिक आलय। व्यंजन संधी जवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिले व्यंजन व दुसरे स्वर किंवा स्वर असेल तर त्यास व्यंजन संधी असे म्हणतात। सत आचार, सत अधिक आचार, सदाचार। षट रिपू, षट अधिक रिपू। तिसरा आहे व्यंजन संधी, विसर्ग संधी। एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर होणाऱ्या संधीला विसर्ग संधी असे म्हणतात। नि अधिक अंतर, निरंतर। प्रश्न क्रमांक पहिला, अयोग्य विधान ओळखा। संधी म्हणजे साधने किंवा जोडणे होय। संधीचे 3 प्रकार पडतात। संधी होताना एक वर्ण एकमेकात मिसळून नवीन वर्ण निर्माण होतो। तर हे काय आहे? सर्व बरोबर आहे। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2, गंगा अधिक ओग हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे? तर कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे? गंगोग। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते? तर खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते? महिष। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4, संधीचे प्रकार पडतात। संधीचे 3 प्रकार पडतात। संधी हा प्रकार सामान्यपणे संस्कृत शब्दाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आढळतो। मराठी संधी विशिष्ट अशा नियमानुसार नसतात। तर हे काय आहे? सर्व बरोबर। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5, अयोग्य जोडी ओळखा। तर अयोग्य जोडी कोणती आहे? नोविक व्हायला पाहिजे, ते नाभिक दिलेलं आहे। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6, वाचनालय या शब्दाची संधी सोडवा। तर हे काय होईल? वाचन अधिक आलय। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 7, मतेक शब्दातील योग्य संधिविग्रह ओळखा। तर मतेक याचं काय होणार आहे? मत अधिक ऐक्य। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नव्हे? तो व्याकरण शास्त्रातील संधी कोणता नाही आहे? नामी संधी, विसर्ग संधी आहे, स्वर संधी आहे आणि व्यंजन संधी सुद्धा आहे, पण हे नामी संधी नाही आहे। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या शब्दात उ किंवा उ पुढे विजातीय स्वर आल्यानंतर संधी झालेली आहे? तर कोणत्याचे झालेली? स्वल्प। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्न क्रमांक 10, संधी ओळखा। नाही प्लस असा, तर काय होईल? नाहीसा। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 11, महेंद्र, मही अधिक इंद्र। ऑप्शन क्रमांक
4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12. शनेक. तर शनेक याचं काय होईल? क्षण अधिक 1 शनेक. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13. चंद्रोदय. तर चंद्रोदय याचं काय होईल? चंद्र अधिक उदय. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14. मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा. तर मंत्रालय याचं काय होईल? मंत्र अधिक आलय. मंत्रालय. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 15. गायन. तर गायन यासाठी काय होईल? गायनचं गय अधिक अन. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16. आंद्रोद्रेक. तर आंद्रोद्रेक याचं काय होणार आहे? आनंद उद्रेक. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17. सदैव शब्दाची संधी सोडवण्याच्या नियमाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या शब्दाची संधी सोडवता येईल? तर कोणत्या शब्दाची संधी सोडवता येईल? मत एक म्हणजे मतैक्य होईल ते. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18. एक ऊन. तर हे काय होईल? एक कोण. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19. फल अधिक आहार. याचं काय होईल? फला आहार. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20. महा अधिक ईश. तर काय होईल याचं? महेश. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21. गो ईश्वर. तर गो ईश्वर याचं काय होईल? गवीश्वर. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22. प्रत्यक्ष शब्दाचा विग्रह ओळखा. तर प्रत्यक्ष याचं काय होईल? प्रति अधिक अक्ष. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23. देवालय. हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर कोणत्या संधीचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 2 स्वर संधी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24. वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल? तर कशी सोडवाल? वाचन अधिक आलय. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25. आ या स्वरापुढे ई आल्यास ए होतो. तर याचं काय होईल? देवेंद्र. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26. महोत्सव या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते? तर संधीचे काय होतं? मह अधिक उत्सव. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 34. उ अब्लिक उ यापुढे विजातीय स्वर आल्यास त्याबद्दल व वर्ण येऊन यात पुढील स्वर मिसळून संधी तयार होते. तर हे काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. स्वल्प. प्रश्न क्रमांक 35. विग्रह ओळखा. पित्राज्ञा. तर याचं काय होईल? ऑप्शन क्रमांक 4 पितृ अधिक आज्ञा. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर